तुझं नाव काय आहे? पाहते तू मोठं झाल्यावर काय बनणार आहे? डॉक्टर बनणार. आणि डॉक्टर बनण्यासाठी काय करावं लागतं? अभ्यास करायला लागतो. पोट चेक करणार. हा, आणि औषध कसं देणार? आह, असं देणार. हा, किती छान. नमस्कार. आज तुम्ही माझा मुलगा पार्थ बघत आहात की तो कसा माझ्याशी बोलतोय, माझ्या प्रश्नांची उत्तरं देतोय. पण काही वर्षापूर्वी परिस्थिती खूप वेगळी होती. पार्थ 3.5 वर्षाचा झाला तरी तो काहीच बोलत नव्हता. त्यावेळेस आम्ही डॉक्टरांकडे जाऊन सतत एक प्रश्न विचारायचो, जेव्हाही गेलो तेव्हा, की डॉक्टर हा बोलत नाही. तर डॉक्टर बोलायचे त्याला ऐकायला येतं ना, मग तो बोलेल, हळूहळू बोलतात मुलं. पण आई म्हणून मला ते कधीच पटत नव्हतं. त्या काळात लोक खूप वेगवेगळे सल्ले द्यायचे मला. कोणी बोलायचं त्याला पोपटाचा उष्टा पेरू खायला दे, त्याच्याने फरक पडेल. आणि कोणी घरगुती उपाय सांगायचे की असं कर, तसं कर, जेणेकरून त्याला लवकर बोलायला मदत होईल. पण एक आतून मला सतत असं जाणवायचं की पार्थला ना मदतीची गरज आहे. हे सगळं घरगुती उपाय वगैरे हे सगळं करून त्याला काही फरक पडणार नाही आहे, असं सतत मला आतून जाणवायचं. पार्थसाठी प्रयत्न चालूच होते. नंतर मग पार्थ 4.5 वर्षांचा झाला तेव्हा आम्हाला डॉक्टरांकडनं कळलं की त्याला ऑटिझम आहे. त्यावेळेस मग त्याच्या थेरपीज स्टार्ट झाल्या. तर त्या थेरपीजमध्ये स्पीच थेरपीही त्याची आम्ही चालू केलेली. आता स्पीच थेरपी आम्ही 1-1.5 वर्ष केली, पण त्याच्यामध्ये काय व्हायचं की फायनान्शियल प्रॉब्लेम मला खूप येत होतं. तर 700 ते 1000 रुपये देणं मला काही शक्य होत नव्हतं. त्याच्यामुळे मग मी ती थेरपी बंद केली. आणि बंद केल्यानंतर मी ते जे काही त्या स्पीचमधनं ते घरी थेरपिस्ट आम्हाला होम प्रोग्राम दिला जायचा किंवा आम्हालाही सांगायचे की आम्ही आज कोणतं कशावर काम करून घेतलं आहे मुलांवर बोलण्यासाठी, त्यांचा आवाज निघण्यासाठी. तर ते पूर्ण माहिती करून घेऊन मी 1-1.5 वर्षामध्ये जे काही शिकले ते सगळं मी त्याचं घरी स्टार्ट केलं घ्यायला. आणि जवळजवळ मी 2 वर्षापर्यंत त्याचं ते चालू ठेवलेलं होम प्रोग्राम, थेरपीज, स्पीच थेरपीज. आणि त्याचा परिणाम तुम्ही आज बघत आहात की पार्थमध्ये किती फरक पडतो आहे. आणि मी कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या हे मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये पार्थबरोबर करताना दाखवणारच आहे. पण त्याआधी 2 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. पहिली म्हणजे हिअरिंग टेस्ट, ज्यामध्ये मुलाला नीट ऐकू येतं का हे पाहणं गरजेचं असतं. आणि दुसरी म्हणजे इमिटेशन. इमिटेशन म्हणजे काय तर कॉपी करणं. मूल आपल्याला बघून कॉपी करणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण हात वरती केले तर मुलानेही ते केले पाहिजेत. आपण क्लॅप केलं तर मुलानेही क्लॅप केलं पाहिजे. जेव्हा मुलं आपल्याकडे बघून शिकतात तेव्हा स्पीच शिकणं खूप सोपं होतं. ही ना पहिली ॲक्टिव्हिटी आहे, स्ट्रॉ ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटीमध्ये ना पार्थ स्ट्रॉने छोटे छोटे बॉल्स फुंकतो आहे. यामुळे ना ब्रीथ कंट्रोल आणि स्पीच क्लिअरिटी इम्प्रूव्ह होते. आता ही दुसरी ॲक्टिव्हिटी ना वॉटर बबल ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटीमध्ये ना पार्थ पाण्यात बबल्स तयार करतो आहे. त्यामुळे काय होतं, एअर फ्लो कंट्रोल इम्प्रूव्ह होतो. ना मुलांना करायला पण खूप मजा येते, त्यामुळे ते आनंदाने करतात. आता जी ॲक्टिव्हिटी मी पार्थसोबत करते आहे ती टंग लेफ्ट राईट ॲक्टिव्हिटी आहे. या ॲक्टिव्हिटीमध्ये ना पार्थ जीभ उजवीकडे आणि डावीकडे हलवतो आहे. त्यामुळे काय होतं, ल, ट, ड यासारखे साऊंड बोलायला मदत होते. जर मुलं करत नसतील तर दोन्ही बाजूला ना थोडासा मध लावू शकता, कारण ना हा मी माझा अनुभव सांगते आहे. आता जी ॲक्टिव्हिटी मी घेत आहे ती टंग अप्पर लिप ॲक्टिव्हिटी आहे. या ॲक्टिव्हिटीमध्ये ना पार्थ जीभ वरच्या ओठाला लावतो आहे. त्यामुळे काय होतं, ल, त, द, न यासारखे साऊंड क्लिअर होतात. ही ॲक्टिव्हिटी आहे ना टंग होल्ड ॲक्टिव्हिटी आहे. या ॲक्टिव्हिटीमध्ये ना पार्थ जीभ बाहेर काढून होल्ड करतो आहे. यामुळे काय होतं आहे, टंग स्ट्रेंथ वाढते आणि क्लिअरिटी इम्प्रूव्ह होते, म्हणजे स्पष्टता येते शब्दांमध्ये. या ॲक्टिव्हिटीचं नाव आहे टंग टू प्लेट. या ॲक्टिव्हिटीमध्ये ना पार्थ जीभ टाळूला लावतो आहे.
यामुळे काय होतं ट ड न ल स यासारखे उच्चार स्पष्ट व्हायला मदत होते. आता जी ॲक्टिव्हिटी मी घेते आहे ती बलून ॲक्टिव्हिटी आहे. या ॲक्टिव्हिटीमध्ये ना पार्थ बलून फुगवण्याचा प्रयत्न करतो आहे. काय होतं लहान मुलांना ना स्पीच डिले असलेल्या मुलांना डायरेक्ट बलून फुगवणं खूप कठीण जातं. मग त्यामुळे ना मी एक छोटा ट्रिक वापरला आहे. मी बलूनच्या आत एक स्ट्रॉ टाकली आहे आणि बलून स्ट्रॉला वरून सील केलं आहे. त्यामुळे काय होतं पार्थला फुंकताना हवा डायरेक्ट आत जाते. त्यामुळे ना बलून फुगवणं त्याच्यासाठी खूप सोपं होतं आहे. बघू शकता तुम्ही. या ॲक्टिव्हिटीमुळे ना मुलांची ब्रीदिंग स्ट्रेंथ वाढते आणि माउथ मसल पण मजबूत होतात, जे स्पीचसाठी खूप महत्त्वाचं आहे. आता या ॲक्टिव्हिटीमध्ये ना पार्थ शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न करतो आहे. शिट्टी वाजवताना ना मुलांना हवा कंट्रोल करावी लागते. त्यामुळे काय होतं त्यांचा ब्रीथ कंट्रोल इम्प्रूव्ह होतो. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे स्पीच क्लिअरिटी सुधारायला मदत होते. अनेकांना ना शिट्टी वाजवायला जमत नाही, कठीण जातं. पण रेग्युलर प्रॅक्टिस केल्याने ना हळूहळू मुलं शिकतात. आपल्या मुलांच्या क्षमतेनुसार आणि सोयीनुसार या ॲक्टिव्हिटीज किती वेळ घ्यायच्या ते तुम्ही नक्की ठरवू शकता. ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्या अगदी सुरुवातीच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे जेव्हा आम्हाला त्याचं स्पीच थेरपी मी जेव्हा बंद केलेली आणि ह्या जेव्हा थेरपिस्ट तिकडे घेत होते त्याच्याबरोबर, त्याच्यानंतरच मी जो होम प्रोग्राम चालू केलेला घरी, तर त्यामध्ये सुरुवातीच्या ह्या ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि आता जरी पार्थ पूर्ण सेंटेन्स वगैरे बोलत असला, मला प्रश्नांची उत्तरं देत असला, तरीसुद्धा अजून पार्थ सोशल नाही आहे. म्हणजे तो अजून स्वतःहून कोणाशी बोलायला जात नाही बाहेरच्या लोकांबरोबर. त्यामुळे माझं अजूनही स्पीचवर काम चालू आहे. आणि ह्याच्यानंतर ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज मी अजून घेतलेल्या आहेत त्याही मी तुमच्याशी शेअर करणार आहे. कारण हा प्रवास खूप लांबचा आहे. या प्रवासामध्ये माझ्यासोबत नक्की जोडून राहा, जेणेकरून तुम्हालाही त्याची मदत होईल. अशाच स्पीच ॲक्टिव्हिटीज आणि माझे खरे अनुभव मी तुमच्याबरोबर इथे शेअर करत आहे, करत राहीन. यासाठी माझे व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.